आता तुपाची पिशवी घेऊन येऊ कुठं निघालाय म्हणशीला, तर आज आपल्या घरात सत्यनारायणाची पूजा होती. आपल्या डेली व्लॉग मध्ये बघितलं सा गणपती तर गेले, तर पण त्याच्या आधीच 4 दिवस तुम्हाला दाखवायचं राहील. या 4 दिवसातल्या 4थ्या दिवशी आज आमच्या घरात सत्यनारायणाची पूजा होती. महाराज की जय, मोरया. आणि आपल्या घरातल्याच पूजेबरोबर आज आपल्या मंडळाची पण पूजा होती. मग म्हटलं मंडळाच्या पूजेसाठी ऊस पण घेऊन येऊ. मग घरातनं खुरपं घेतलं आणि तसाच डायरेक्ट रानाकडे निघाला आणि रानात जाऊन सरळ फोक 5 ऊस घेऊन घराकडे निघाला. घरात आलो तर आपल्या पूजा वाचून झालेली आणि आरतीला पण सुरुवात झाली. मग घरातली ती आरती केली आणि तिथनं डायरेक्ट मंडळाकडे निघालो. मंडळात तर दचक्याबाज मध्ये महाप्रसादाचं नियोजन चालू होतं आणि या महाप्रसादाच्या नियोजनात आपल्या मंडळाचा प्रत्येक कार्यकर्ता पुढे लागून काम करतो. कोणी हातात भात्या घेतलेला तर कोण आचार्याच्या हाताखाली थांबला. नुसता कार्यकर्त्यांचा धुळा चालू. मग तेवढ्यात आपल्याला फट्यावर जाऊन आपल्या मंडळाच्या गणपतीच्या फ्रेमा करायला दिलेल्या त्या पण घेऊन यायच्या होत्या. त्या घेऊन आलो आणि पंक्ती वाढायला सुरुवात पण केली. रात्रीच्या 10:30 पर्यंत सगळं गाव उठून आम्ही मोकळं झालो आणि मंडळात भजनी मंडळ बोलवलेलं त्यांचं भजन पण चालू झालं. भजन चालू असतानाच भरेवाडीचं कार्यकर्ते मला भेटायला आलेलं, तर ते झाल्यावर मग आम्ही सगळी जण भांडी घासायला पण चालू केली आणि मग काय भांडी घासून झाल्यावर सगळी जण झोपाय गेली. तर आम्ही काय झोपतोय आज बलिका बकरा झालेला रोह्याला पाक पोरांनी गिरवूनच ठेवल्या. तोंडापासून पार पायापर्यंत सगळं गिरवून ठेवलेलं गाडी. हे सगळं बघून ओमक्याची डायरेक्ट झोपच उडाली.